नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललेलो आहोत अटल सेतूला. आणि रात्रीचे आपण निघालेलो आहोत, वाजल्यात 11:30. आणि एवढ्या रात्री आपण निघालेलो आहोत अटल सेतूला जायला. आणि आता मुलुंडवरून जस्ट निघालेलो आहोत आणि आता फ्रीवे मार्गे आपण अटल सेतूला जाणार आहोत. अजून रस्ता पूर्ण मला माहीत नाही आहे. आता श्यामभाऊ सांगतील रस्ता, त्यांनी मॅपवर टाकला असेल, बघितला असेल. पण तो रस्ता कुठे निघतो, रोड कसा आहे, ब्रिज कसा बांधलेला आहे. 13 तारखेला त्याचं ओपनिंग झालेलं आहे. तर पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. तर पूर्ण ब्रिज आपण कसा आहे आणि रस्ता पण कसा आहे, किती लेन आहे, काय आहे, पूर्ण त्या ब्रिजची आपण माहिती आज घेणार आहोत. तर बघूया आपण ब्रिज आता कसा आहे ते. मला आता मी रस्ता दाखवतो, आपण कुठच्या मार्गे जाणार आहे ते आणि कुठच्या मार्गे तो ब्रिज लागतो आणि तो कुठे बाहेर पडतो ते पण आपण आज बघणार आहोत. आपण फ्रीवेला लेफ्ट मारत आहोत आणि फ्रीवेने आपल्याला तिकडे जायचा रस्ता दाखवत आहेत, एंट्री दाखवत आहेत. तर आता हा फ्रीवेला आपण टर्न मारतोय. पुढे पण कंट्रोल उदय, कंट्रोल. फ्रीवे सोडलं. आता फ्रीवे आपण जस्ट फ्रीवेला लागलोय आणि जय श्रीराम. आणि आता आपण जस्ट प्रवेश केलेला आहे अटल सेतूला. टोटल 21 किलोमीटरचा हा अटल सेतू आहे जो उलव्याला बाहेर पडतो. आता फायनली अटल सेतूवर आहोत आणि तुम्ही बघू शकता तिथं असं गाडी थांबायला अलाउड नाही आहे. पण नवीन ब्रिज असल्यामुळे लोक थांबून सगळे त्याचा फोटो आणि व्हिडिओ वगैरे बनवत आहेत. आपण पण जरा बघूया, थांबूया जर थांबायला मिळालं तर. इथे काळो काय आपल्याला दिसणार नाही, पण तुम्ही इथे बघू शकता खाली जर पाणी दिसत असेल तर आपण पूर्ण समुद्राच्या मधोमध थांबलेलो आहोत. आणि हा पूर्ण रस्ता 21.8 किलोमीटरचा आहे. आणि मुंबईपासून नवी मुंबईला जाण्यासाठी हा नवीन ब्रिज बनवलेला आहे की मुंबईपासून नवी मुंबईचं अंतर कमी व्हावं आणि सगळ्यांना लवकरात लवकर आपापल्या डेस्टिनेशनला पोहोचावं यासाठी हा नवीन ब्रिज बांधलेला आहे.
आणि ह्या ब्रिजवर थांबायला परमिशन नाही, पण नवीन असल्यामुळे कारणाने लोक फोटो काढण्यासाठी आणि सगळ्यासाठी थांबत आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि आपल्याला आता मुंबईवरून जर नवी मुंबईला जायचं असेल तर 20 मिनटात आपण ह्या ब्रिजवरून पोहोचू शकतो नवी मुंबईला. आणि बघू शकता समोर पूर्ण समुद्र आहे. समुद्राच्या मधोमध हा बांधलेला आहे. पूर्ण समुद्राच्या वरून जवळजवळ 16 किलोमीटर हा समुद्राच्या वरून आहे आणि 5 किलोमीटर फक्त जमिनीवर आहे हा ब्रिज. बाकी पूर्णच्या पूर्ण हा ब्रिज समुद्राच्या मधोमध आहे. उल्वेचं एक्झिट, हा उल्वे एक्झिट आहे ना. पुढून पण आहे, जर रस्ता पण चुकलं तर पुढे अजून एक रस्ता दिलेला आहे उल्व्याला जायला, बघू शकता. उल्व्याचं एक्झिट इथून आहे आणि आता आपण अजून सरळ चाललेलो आहे. आपण आता चाललोय JNPT जवळ. तर उठू आपण सकाळी आपण टोल नाक्याला पोहोचलेलो आहोत इकडच्या. टोल इथे आपण बघू शकता किती आहे. छोट्या गाडीचा 250 रुपये, रिटर्न जर्नी 375, डेली पास पण आहे आणि मंथली पास पण आहे. 12,500 टोल. 250 रुपये आपल्या छोट्या गाडीचा पास आहे. टोल आहे आपल्याला 250 रुपये. मॅक्झिमम टोल 75,000. पास मंथली पास ते मोठ्या व्हेकल ओव्हर साईज. कंट्रोल सेंटर 12,000. हा दादा 12,500 मंथली पास आहे की गाडीचा EMI आहे? ह्याला काय बोलू, रिटर्नचं ना. हम्म. केलं नाही, चेतन डोंगर फोडलाय. डोंगर फोडून हा रस्ता बनवलेला आहे. तो पुढे कुठेतरी परत कंटिन्यू करतील अजून. आपण आता JNPT ला खाली उतरत आहोत. JNPT ला एक्झिट हा आपल्याला दाखवतोय. आपण हा नक्की कुठे आता बाहेर पडतो ते आपण बघूया. JNPT ला अच्छा डायरेक्ट इथे आलोय आपण JNPT ला. हा सर आपण ह्याला जातो ना पळसपे फाटा, माझ्यामध्ये हा तिथे जात असेल किंवा हा पनवेलला जात असेल असं इथे काय मुंबई आलं ना. तर आता आपण अटल ब्रिजवरून फिरून अटल सेतूवरून पनवेल मार्गे आपण जुन्या मार्गाने रिटर्न आलेलो आहोत. आणि आता आपण ऐरोली ब्रिजला आलेलो आहोत आणि इथून आपण आता परत मुलुंडला पोहोचतो आहोत. तर येताना आम्ही जुन्याच मार्गे आलो. तर ऐरोली टोलला आपण पोहोचलेलो आहोत आणि आता ऐरोली टोलवरून आपण राईटवरून मुलुंडला जाणार आहोत. आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करत आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.